नमस्कार, मी ज्योती माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। आज मी झणझणीत दम आलू मसाला बनवणार आहे, ते पण दही न वापरता आपल्या कोकणी स्टाईलमध्ये। माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। मी इथे मीडियम साईजचे बटाटे उकडवून घेतले आहेत। दम आलू मसाला बनवण्यासाठी साहित्य याप्रमाणे आहे। एक मोठ्या साईजचा कापलेला कांदा, एक कापलेला मीडियम साईजचा टोमॅटो, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, 1 वाटी सुके खोबरे भाजून घेतलेले। माझ्याकडे भाजून ठेवले होते म्हणून मी ते वापरत आहे। तुम्ही फक्त सुके खोबरे किसून घेऊ शकता। आता दम आलू मसाल्यासाठी आपण मसाला भाजून घ्यायचा आहे। सर्वप्रथम पॅन मध्ये तेल घेऊया। त्यात कापलेला कांदा, मिरची, लसूण टाकून परतून घेऊया। आता कापलेला टोमॅटो टाकून सर्व छान भाजून घेऊया। मी खोबरे अगोदर भाजून घेतल्यामुळे मी ते यात टाकले नाही आहे। तुम्ही फक्त सुके खोबरे किसून यामध्ये टाकून या सोबतच ते भाजून घेऊ शकता, तसेही चालते। आता ही भाजून घेतलेली सामग्री मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जास्त पाणी न वापरता वाटून घेऊया। वाटलेल्या मसाल्याची कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असावी। आता गॅसवर भांडे ठेवून त्यात 2 ते 3 टेबलस्पून तेल घेऊया। तेल गरम झाले की त्यात 1 टीस्पून जिरे टाकूया। जिरे छान तडतडले की त्यात 3 ते 4 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत। तुम्हाला आवडत असल्यास ते ऑप्शनल आहे। आता यात वाटलेला मसाला ॲड करायचा आहे आणि त्यात 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट आणि 1 टीस्पून गरम मसाला टाकायचा आहे। हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे। यात आता चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि उकडलेले बटाटे टाकून छान एकजीव करून घ्यायचे आहे। झाला आपला झणझणीत दम आलू मसाला तयार, तोही दह्याचा वापर न करता। हा दम आलू मसाला तुम्ही राईस सोबत खाऊ शकता। वरण किंवा आमटीची गरज सुद्धा पडणार नाही। घरी नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।